खरं तर आज आपण आंदोलन केलं, आक्रमक भूमिका घेतली होती. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आपण त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पोलिसांनी आता आश्वासन दिलंय. काय आपली चर्चा झाली आता आपण आंदोलन मागे घेतलं. पोलिसांनी आपल्याला आता आश्वस्त केलंय की पुढच्या 7 दिवसामध्ये पीडित महिलेचा शोध घेऊन आम्ही त्यांना आणण्याचा प्रयत्न करू. पण हे आश्वासन गेल्या 20 दिवसापासून आम्हाला सातत्याने दिलं गेलं. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती आमची कुठलीही शंका नाही आहे. पण पोलीस प्रशासनाने ज्या गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे तो आत्तापर्यंत घेत नव्हते. यासाठी त्या पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी लोकही रोषाने रस्त्यावर उतरले. आणि ह्या घटना फक्त आत्ताच्या नाही आहेत, तर ह्या वारंवार समाजामध्ये आहेत. समाजाच्या खोलीमध्ये या घटना घडत असतात. त्याचा हा सगळा रोष लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज म्हणून, एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रशासनाकडे वारंवार मागणी करतोय की ह्या ज्या घटना आहेत त्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा, लव्ह जिहाद विरुद्ध कायदा व्हावा, ही आमची माफक अपेक्षा आहे. आपण लव्ह जिहाद झाल्याचा देखील आरोप केलेला आहे. काही पुरावे त्या पद्धतीचे आपण पोलिसांना दिले आहेत का किंवा देणार आहे? नाही, त्या पद्धतीचे पुरावे आपण पोलिसांना दिलेले आहेत. पोलिसांनाही ती गोष्ट कळालेली आहे. मुलीचं वर्ष 17 वर्ष आहे, मुलाचं वर्ष 25 वर्ष वय आहे. त्यांनी खोटं नाव सांगून आणि बऱ्याच पद्धतीने त्याची फसवणूक करून आत्तापर्यंत, आणि त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे पोलिसांकडे आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत. फक्त तपासाला लागणारा वेळ आणि आम्हाला असलेली शंका, जर मुलीचं पुढं जाऊन काही बरं वाईट झालं, जसं तुम्ही बघितलं असेल केरला स्टोरीमध्ये केरला मॉड्यूल चालतं, तर आम्हाला ती शंका आहे की अशा पद्धतीने त्या पोरीचं उत्पीडन होऊ नये आणि ती मुलगी या सगळ्या त्रासातून वाचावी, हे आमचा एक उद्देश आहे. त्यामुळे हा सगळा संघर्ष आहे. लव्ह जिहाद असल्याचा हो, लव्ह जिहाद असल्याचाच आरोप आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून तो मुलगा त्या मुलीच्या पाठीमागे स्वतःचं वय आणि स्वतःचं नाव वापरून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, असं आपल्याला त्या पहिल्या दिवसापासून प्रकाशात आलं. आणि त्याच गोष्टीवर आपण असं म्हणतोय की ज्या पद्धतीने फसवणूक करून हिंदू मुलींची फसवणूक केली जाते, स्वतःची आयडेंटिटी लपवून मुलींची फसवणूक केली जाते, ह्यालाच आपण लव्ह जिहाद म्हणतोय. आणि ह्या घटना समाजात घडू नये आणि या थांबाव्यात, यासाठी आपण प्रशासनाकडे कायद्याची मागणी करतोय. खरं तर हिंदू संघटनेची पुढची भूमिका काय असेल? कारण आंदोलनं, मोर्चे या पलीकडे आता हिंदू संघटना नेमका काय पावलं उचलणार आहेत? कारण सरकारने देखील या संदर्भात कोणती दखल घेतली नाही. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्षमतेवरती आणि ते गृह खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती आम्हाला कुठलीही शंका नाही आहे. हिंदू समाजांनी त्यांना भरभरून दिलेलं आहे. आम्ही शेवटी त्यांची आणि आमची विचारधारा एकच असल्यामुळे त्यांना आम्ही हक्काने मागणी मागतोय. पण मला माननीय मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की हा जनतेचा रोष आहे. हा बांध फुटला तर तो कुठल्या माध्यमातून तो फुटेल, याला सगळ्या गोष्टीला, त्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यावेळेस ती कुठली संस्था किंवा कोणी त्या गोष्टीला अडवू शकत नाही. कारण हे लोकांच्या आता रोजच्या जीवनातले प्रमुख समस्या बनत चालली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.